सटाणा शहरातील साक्री शिर्डी महामार्ग तसेच पुनत पाणीपुरवठा योजनेचे काम एका महिन्याच्या आत मार्गी कसे लावता येईल यासाठी पालिका सभागृहात संबंधित विभागाचे अधिकारी व नगरसेवक यांची संयुक्त बैठक पार पडली। मात्र या बैठकीत अधिकाऱ्यांकडून कोणतीही ठोस भूमिका न घेतल्याने संतप्त झालेल्या नगराध्यक्ष, गटनेते व नगरसेवकांनी शिवतीर्थ चौफुलीवर सुमारे 41 मिनिटे रास्ता रोको आंदोलन करत चारही मार्गांवरील वाहतूक ठप्प केली। शनिवार हा आठवडे बाजाराचा दिवस असल्याने कडक उन्हात पायी, दुचाकी व चारचाकीने प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला। दरम्यान मंत्री दादा भुसे यांनी दूरध्वनीवरून आंदोलनकर्त्यांशी संवाद साधत राष्ट्रीय प्राधिकरणाच्या मुख्य अभियंत्यांसह 10 दिवसात बैठक घेऊन महामार्ग व पुनत पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू करण्याचे ठोस आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले। शुक्रवार दिनांक 17 रोजी मंत्री दादा भुसे यांच्या आढावा बैठकीत प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता, भूमापन, सार्वजनिक बांधकाम विभाग, पुनत पाणीपुरवठा योजना, मुख्याधिकारी, नगराध्यक्ष व नगरसेवक यांची तातडीची संयुक्त बैठक घेऊन एका महिन्यात काम मार्गी लावण्यासाठी येणाऱ्या अडचणी दूर करण्याचे निर्देश देण्यात आले होते। त्यानुसार शनिवारी सकाळी 11:30 वाजता सुरू झालेली बैठक दुपारी 2 वाजेपर्यंत चालली। या बैठकीत अधिकाऱ्यांनी काही तांत्रिक बाबी मांडल्या तर काही ठिकाणी अतिक्रमणाचा मुद्दा उपस्थित करत जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला। यावर नगराध्यक्ष व नगरसेवकांनी महामार्ग व पुनत योजना हे नागरिकांच्या जिव्हाळ्याचे प्रश्न असून त्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही अशी ठाम भूमिका घेतली। यामुळे दोन्ही बाजूंमध्ये शाब्दिक चकमकी झाल्या। नगरपालिकेची जबाबदारी प्रशासन पूर्ण करेल अशी ग्वाही मुख्याधिकारी ज्योती भगत यांनी दिली। मात्र प्रादेशिक विभागाचे कार्यकारी अभियंता शेवाळे यांच्या तांत्रिक मांडणीत विसंगती आढळल्याने डॉक्टर जतीन कापडणीस, राहुल पाटील, मंगेश खैरनार, चेतन रौंदळ, भूषण सोनवणे, विलास दंडगवाळ, अनिल पाकळे, ॲडव्होकेट मनीषा पवार, मयूर सोनवणे, चेतन मोरे, उपनगराध्यक्ष सुमित वाघ यांनी त्यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला। निर्णय घेण्याचे अधिकार नसतानाही वेळ काढूपणा केल्याचा आरोप करत महामार्गाच्या रखडलेल्या कामासाठी त्यांनाच जबाबदार धरले। नॅशनल हायवेकडनं आलेले जे अधिकारी गण आहेत त्यांना त्या आजच्या मीटिंग मध्ये डिसिजन घेण्याचा अधिकार नाही। त्याच्यामुळे आपण सगळे आपली दिशाभूल केल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासमोर जाऊन रस्ता रोको आता या ठिकाणी तात्काळ। यानंतर संतप्त नगराध्यक्ष हर्षदा पाटील, उपनगराध्यक्ष सुमित वाघ, गटनेते राहुल पाटील, चेतन रौंदळ, मनीषा पवार यांच्या नेतृत्वाखाली पालिका कार्यालयासमोरील शिवतीर्थ चौफुलीवर आंदोलन छेडण्यात आले। जोरदार घोषणाबाजीमुळे तसेच आठवडी बाजारामुळे नागरिक व व्यापारी मोठ्या संख्येने आंदोलनस्थळी जमले। वकील संघाचे पदाधिकारी व सदस्य सहभागी झाल्याने आंदोलन अधिक तीव्र झाले। या आंदोलनामुळे साक्री शिर्डी महामार्गासह मालेगाव रोड, टिळक रोड व चौगाव रोडवरील वाहतूक ठप्प झाली। ग्रामीण भागातून बाजारासाठी आलेल्या नागरिकांना वाहतूक कोंडीचा मोठा त्रास सहन करावा लागला। परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस यंत्रणेला मोठी धावपळ करावी लागली। आंदोलनाची माहिती मिळताच मंत्री दादा भुसे यांनी आंदोलनकर्त्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधून परिस्थितीची माहिती घेतली। त्यांनी 10 दिवसात राष्ट्रीय प्राधिकरणाच्या मुख्य अभियंत्यांसह संबंधित विभागांचे अधिकारी, तहसीलदार, मुख्याधिकारी, पोलीस निरीक्षक, नगराध्यक्ष व नगरसेवक यांची संयुक्त बैठक घेऊन अंतिम निर्णय करून महामार्गाच्या कामाला गती देण्याचे आश्वासन दिले। त्यानंतर 41 मिनिटांनंतर आंदोलन मागे घेण्यात आले। वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांनी विशेष प्रयत्न केले।